मित्रांनो, कल्पना करा, जर मी तुम्हाला असं सांगितलं, की भारताकडे एक अशी छोटीशी जागा आहे, ती नकाशात पण दिसत नाही. पण जर भारत तिथे पूर्ण ताकदीने उभा राहिला, तर जगातल्या काही महत्त्वाच्या समुद्री ट्रेड रूट्सवर त्याची नजर राहू शकते. चायनाच्या इकॉनॉमीवर दबाव आणला जाऊ शकतो आणि हिंद महासागरामध्ये भारत एक खऱ्या-खुऱ्या अर्थाने मॅरिटाईम पॉवर बनू शकते. मित्रांनो, या कथेला दुसरी बाजू पण आहे. त्याच जागेवर लाखो झाडे तोडली जाऊ शकतात. शेकडो एकर्सचे रेन फॉरेस्ट नष्ट होऊ शकतात. दुर्मिळ वाईल्ड लाईफ हे नाहीसे होऊ शकते आणि तिथे राहणाऱ्या ज्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत, त्या आपल्या अस्तित्वाच्या भीतीमध्ये जगू लागतील. आता प्रश्न असा आहे, की हे डेव्हलपमेंट आहे का डिस्ट्रक्शन आहे? मित्रांनो, हीच द्विधा अवस्था आज ग्रेट निकोबार आयलंडच्या कथेमध्ये दिसते. विश्वास ठेवा, ही एक आयलंडची कथा नाहीये, तर ही भारताची येणारी ताकद, त्याची स्ट्रॅटेजी आणि त्याच्या स्ट्रॅटेजिक अँबिशनची कथा आहे. मित्रांनो, ग्रेट निकोबार आयलंड हे भारतातील सर्वात दूर रहस्यमय ठिकाणांपैकी एक आहे. मेनलँड इंडियापासून ते इतके दूर आहे, की तिथे पोहोचणं म्हणजेच एक मोठं एक्सपिडिशन आहे. इथे ना शहरांचा गोंगाट आहे, ना ट्रॅफिक आहे, ना गर्दी आहे. जणू इथे वेळ थांबून गेलेला आहे. या शांत भागामध्ये ट्रायबल कम्युनिटीज शेकडो वर्षापासून राहत आहेत. त्यांचे जीवन जंगल, मासेमारी आणि निसर्गाशी असणाऱ्या संतुलनावर आधारित आहे. त्यांना आधुनिक जीवनाची फारशी घाई नाहीये, पण हीच शांत जागा भारताच्या सर्वात मोठ्या स्ट्रॅटेजिक प्रोजेक्टपैकी एक बनणार आहे. मित्रांनो, काहीच दिवसापूर्वी भारत सरकारने इथे जवळपास 72,000 करोडचा एक भव्य इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जाहीर केला आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोस्ट उभारला जाणार आहे. एक इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, जो दिवस-रात्र कार्यरत असेल. त्याबरोबरच इथे डिफेन्स फॅसिलिटीज, पॉवर प्लांट, इंडस्ट्रीज आणि एक पूर्ण टाउनशिप तयार केली जाणार आहे, जिथे हजारो लोक राहू शकतात. म्हणजे आज जिथे जंगल आहे, तिथे काही वर्षामध्ये नवीन शहर उभं राहू शकतं. पण या प्रकल्पामागची खरी गोष्ट ही डेव्हलपमेंट नाही आहे. त्याच्या मागचं खरं कारण आहे जिओग्राफी. एक मॅप लक्षात घ्या. भारताच्या खाली अंदोमान निकोबार आयलंडची जी साखळी आहे, त्याच्या खाली त्याच्या जवळच एक अरुंद समुद्री मार्ग आहे, ज्याला स्टेट ऑफ मलाक्का असे म्हणतात. जगातील जवळपास 40% मरीटाईम ट्रेड याच मार्गाने जाते. मध्य पूर्वेतील तेल, आशियातील माल, युरोपकडे जाणारा माल सगळं या एकाच मार्गामधून जातो. म्हणूनच जो या मार्गावर लक्ष ठेवू शकतो, तो जागतिक सप्लाय चेन्सवर प्रभावही टाकू शकतो. मित्रांनो, येथेच येतो चीन. चायनाची इकॉनॉमी जगातील मॅन्युफॅक्चरिंग करते, पण त्यांची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे एनर्जी डिपेंडन्स. चायनाला लागणाऱ्या तेलापैकी जवळपास 80% ऑइल सप्लाय मलाक्का स्टेटमधून होतो. म्हणजे चायनाच्या फॅक्टरीज, इंडस्ट्रीज, ट्रान्सपोर्ट सिस्टीम हा सगळा मोठा भाग एका समुद्री मार्गावर अवलंबून आहे. जर हा मार्ग बंद झाला, तर चायनाची इकॉनॉमी गंभीर अडचणीत येऊ शकते. यालाच मित्रांनो एक्सपर्ट्स चायनाच मलक्का डिलिव्हा म्हणतात. या कारणामुळे चायना पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, आफ्रिकेमध्ये अनेक पोर्ट्स विकसित करत आहे. या रणनीतीला स्ट्रिंग ऑफ पर्ल्स स्ट्रॅटेजी असे म्हटले जाते. म्हणजेच इंडियन ओशन मध्ये आपली उपस्थिती वाढवणे, भारताला स्ट्रॅटेजिक प्रेशरमध्ये ठेवणे. मित्रांनो, जिओग्राफी बदलता येत नाही. मलक्का स्टेट तिथेच आहे आणि ग्रेट निकोबार त्या एंट्री पॉइंटच्या जवळ बसलेले आहे. म्हणजे भारत तिथे जर मजबूतपणे उभा राहिला, तर त्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर त्याची नजर येऊ शकते. म्हणजे हीच या प्रकल्पाची खरी स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू आहे. प्रॉब्लेम फक्त पोर्ट नाहीये, पण हा एक जिओग्राफिकल कंट्रोल पॉइंट आहे. आता थोडा इकॉनॉमिक अँगल समजून घेऊया. भारताच्या जवळपास 70 ते 75% ट्रान्सशिपमेंट कार्गोज असतात, त्या सिंगापूर, कोलंबो किंवा मलेशियासारख्या फॉरेन पोर्ट्सवर अवलंबून असतात. म्हणजे माल भारताचा आणि कमाई दुसऱ्याची. दरवर्षी अब्जावधी डॉलर्स बाहेर जातात. म्हणजे ग्रेट निकोबारमध्ये जर डीप सी पोर्ट तयार झाला, तर जहाजे थेट भारतात येतील. कार्गो इथेच अनलोड अँड रिलोड होईल. म्हणजे भारताचे स्वतःचे एक सिंगापूर स्टाईल शॉपिंग हब तयार होऊ शकते. शॉपिंग कॉस्ट कमी होईल, एक्सपोर्ट स्वस्त होतील आणि हजारो नवीन जॉब्स तयार होतील. जिओ पॉलिटिक्समध्ये चांगल्या इंटेन्शन्स पुऱ्या नसतात. मित्रांनो, एखादा देश स्ट्रॅटेजिक दृष्ट्या जर मजबूत नसेल, तर इतर देश त्याचा फायदा घेऊ शकतात. मित्रांनो, सध्या चालू असलेल्या इराण आणि इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धावरनं आपल्याला एक गोष्ट जी समजू शकते ती अशी आहे,
की स्टेट ऑफ हॉर्मुझ जो छोटासा एरिया आहे, त्या एरियावर फक्त दबाव आणल्यामुळे अमेरिका आता त्यांच्या धोरणामध्ये अक्षरशः असफल झालेला आहे. पहिल्यांदा एकतर त्यांचं सरकार अमेरिकेला बदलता नाही आलं आणि आता लेटेस्ट न्यूजनुसार अमेरिका वेगवेगळ्या देशांना जसं चायना, जपान, जर्मनी, इंग्लंड ह्यांना रिक्वेस्ट करत आहे, की स्टेट ऑफ हॉर्मुझमध्ये त्यांच्या नौसेनेला पाठवा. म्हणजे मित्रांनो, एवढा मोठा बलाढ्य देश असून सुद्धा एका छोट्याशा चेक पॉइंटमुळे तो डबघाईला आलेला आहे. त्याचप्रमाणे जर स्टेट ऑफ मलाक्का जर आपण म्हणजे भारताची नेव्ही, एअर फोर्स जर कंट्रोल करू शकत असेल, तर चायनासारख्या मोठ्या धेंड्यांवर पण आपण चांगल्या प्रकारे दहशत बसवू शकतो. मित्रांनो, हाच या प्रोजेक्टचा इम्पॉर्टन्स आहे. अमेरिका हेच करत आहे, चायनाही हे करत आहे आणि इतिहासामध्ये ब्रिटनने हेच केलं होतं आणि आता भारताची पाळी आहे. ग्रेट निकोबार आयलंड हे फक्त आयलंड नाहीये मित्रांनो, तर ते भारताच्या अँबिशनचं प्रतीक आहे. येणाऱ्या काळामध्ये भारत फक्त एक रिजनल पॉवर राहणार, की एक मोठी मरीटाईम पॉवर बनणार, हे आत्ता घेतलेल्या निर्णयावर डिपेंडंट राहणार आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम.